आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मगाशी सुरू होती देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद। देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, सगळी मंडळी तिकडे, आशिष शेलार ह्या सगळ्यांनी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली। या निकालानंतरचे फार मोठं यश भाजपला मिळालेलं आहे। सतत चढती भाजणी त्यांनी पाहिलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती हे यश आपल्याला बघावं लागेल आणि या अनुषंगानेच आपली चर्चा सुरू आहे। हा कौल महाराष्ट्राचा तर मिळालेला आहे, पण याचे पडसाद कसे पडणार आहेत। मी पुन्हा एकदा जातो, अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत। अतुल लोंढेजी, हे सगळं होत असताना काँग्रेसची मगाशी मी निलमताईंना पण विचारला प्रश्न किंवा बाकीच्यांनाही विचारला प्रश्न, काँग्रेसची आता स्पेस काय? मुळात तुमच्या स्पेसमध्ये वाटेकरू आहे राष्ट्रवादी। आता या राष्ट्रवादीला ओलांडून, भाजपला ओलांडून काहीतरी करू शकेल अशा परिस्थितीत काँग्रेस आम्हाला दिसत नाहीये। बोला। एक गोष्ट आपण लक्षात घ्या की काँग्रेस हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत चांगलं स्ट्रॉंग अस्तित्व असलेला पक्ष आहे। त्यामुळे इथून पुढे जे काही होईल ते काँग्रेसचं चांगलंच होणार आहे। तुम्हाला आता अटल बिहारी सारखं म्हणायचं आहे का की इसके नीचे हम नहीं जाएंगे, उसके ऊपर वो नहीं जाएंगे वगैरे असं काही डोक्यात आहे की काय तुमच्या? देखो, हम हारे हैं मरे नहीं है। आप एक गोष्ट लक्षात घ्या, हम हारे हैं मरे नहीं है, वेंटिलेटर पे है, वेंटिलेटर पे भी नहीं है। आम्ही आता इथून ज्या ज्या चुका झाल्या किंवा आम्ही आत्मपरीक्षण करू, काय काय आम्हाला करायचं आहे संघटनेच्या स्तरावर, कसं कसं आमच्या कार्यकर्त्याला पुन्हा उभं करायचं आहे, उभारी द्यायचं आहे, आम्ही त्याचा विचार करू। निवडणुका आहे प्रसन्न, एक लक्षात ठेवा की 1989 नंतर ज्या पद्धतीनं भारताचं राजकारण बदललं आणि कॉइलिशन पॉलिटिक्समध्ये आलो, तसा दुसरा टप्पा हा 2014नी पण गाठला। 2014ला जवळपास जिकडे जिकडे मतदान झालं, मतदारांनी बहुमतच दिलं ज्या पक्षाला। आता बीजेपीला देतात तर बहुमत सगळीकडे देत आहेत, एक थोडासा महाराष्ट्राचा अपवाद वगळला तर। त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहील असं नाही। आता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासनं दिले की 6,000 कोटीचं आश्वासन कल्याण डोंबिवलीला दिलं होतं, 1,00,000 कोटीचं आश्वासन हे मुंबई महानगरपालिकेला दिलेलं आहे, अशी आश्वासनं सगळीकडे दिली। 1,25,00,000 कोटीचं आश्वासन बिहारच्या इलेक्शनमध्ये बिहार राज्यासाठी सुद्धा दिलं होतं। त्यामुळे आज 2017मध्ये आहो आपण, 2019च्या निवडणुकांना समोर जात असताना ही सगळी प्रश्न जी आहे ती समोर येणार। आज डिमॉनिटायझेशन, नोटाबंदीचा जो मुद्दा आहे तो आम्ही लोकांपर्यंत नेतो आहे, लोकांपर्यंत सांगतो आहे, पण लोकांमध्ये अशी जी भावना होती की काळा पैसा याच्यातनं बाहेर येईल, पण आजपर्यंत RBI सांगायला तयार नाही काय परिस्थिती आहे। त्याच्यानंतर काही म्हणे खोट्या नोटाच्या संदर्भामध्ये काही सांगायला तयार नाही। 2018मध्ये प्रश्न विचारणार आम्ही विरोधी पक्ष म्हणून स्ट्रॉंगली विचारणार, जनता सुद्धा विचारणार की आपण एवढं सगळं म्हणत असताना ह्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्याला दिसतात का? जीडीपी जो कमी होणार आहे 2%, जे मनमोहन सिंग साहेबांनी म्हटलं, त्यांनी नाही म्हटलं, HSBCनी 6.6 वर हे केलं। स्वतः अरविंद स्वामी जे आहे, म्हणजे त्यांना जगातल्या 100 लोकांपैकी एक हुशार व्यक्ती मानल्या जातात, जे आता आपले इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत, त्यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली। स्वतः RBI जी आहे ती सुद्धा म्हणते की GDPची ग्रोथ जी ती कमी झाली। तर 2 वर्षाचा हा जो फटका आहे, ही जे एकंदरीत जी धोरणं आहे, या धोरणावर अजूनही कुठंतरी लोकांचा विश्वास दिसतो आहे। पण विरोधी पक्ष म्हणून सातत्यानं आम्ही लोकांसमोर ज्या काही या सरकारच्या धोरणामधल्या विसंगती आहे, ज्या गोष्टींचा फटका लोकांना बसतो आहे, त्या गोष्टी सर्व लोकांसमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय। शेवटला मुद्दा माझा महत्त्वाचा असा आहे की 2008 साली जेव्हा जागतिक मंदी आली त्यावेळेस डोमेस्टिक कन्झम्पशन आपण वाढवलं होतं, म्हणजे लोकांची स्वतःची मागणी जी आहे भारतामधल्या लोकांनी, देशाची, ती आपण वाढवली होती आणि त्याच्यानंतर जग आश्चर्यचकित होऊन आपल्याकडे बघत होतं। ते श्रेय सगळं मनमोहन सिंग साहेबांचं आणि त्यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेसचं होतं। आज नोटाबंदी केल्यामुळं काय झालं की सामान्य माणसाची जी क्रयशक्ती होती त्या क्रयशक्तीला फटका बसलेला आहे आणि तो हळूहळू लोकांच्या आता लक्षामध्ये येतो आहे। तर ही विरोधी पक्ष म्हणून ज्या ह्या गोष्टी आहेत या स्ट्रॉंगली आम्ही पुढे करणार। आमच्या ज्या काही चुका झालेल्या आहे, जे काही आम्ही का हारलो याचं आम्ही आत्मपरीक्षण करू आणि पुन्हा उभारीनं पुढे येऊ। एक हार से कोई पुरी हार नहीं होती और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, अशी जी म्हण आहे ती याच्यासाठीच आहे। ती एक हार से एक जीत से, एक हार से कोई, अहो ते मला कळलं, पण तिकडे एक हार आणि एक जीत नाहीये ना, तिकडे कितीतरी हार आणि कितीतरी जीत आहेत ना। नगरपालिकांमध्ये, नगरपंचायतींमध्ये आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा 971 होत्या। एक तुम्हाला अजून मुद्दा सांगतो मी, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार बऱ्यापैकी हे बघतो की राज्यामध्ये कोण सत्तेवर आहे, कारण आर्थिक स्त्रोत जसे आहे ते या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे तेवढे स्ट्रॉंग नसतात आणि त्याच्यामुळं बरेच वेळा उमेदवार, आता हे सगळं आयात धोरण जे आहे बीजेपीचं ते यशस्वी ठरलेलं आहे आणि आमची निर्यात झाली बऱ्याच प्रमाणात सगळ्यांची, ते आयात धोरण जे आहे त्याच्याकडे शेवटला आणि त्याच्यामुळं काय आहे की मतदारांचा कल जो आहे तो थोडासा सत्ताधारी पक्षाकडे राज्यामधल्या केंद्रामधल्या असतो। आमच्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1200च्या वरती जागा होत्या आणि आमच्याकडे 971 होत्या।
आज यांची जर परिस्थिती बघितली तर शिवसेना आणि बीजेपी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये फक्त 100चा फरक आहे आणि आम्ही 971 904 आलेलो आहे. आज आहे, आम्ही पराजय स्वीकार करतो, त्याचा असं दुमत असण्याचं कारण नाही आहे, पण विरोधी पक्ष म्हणून आणि एक जबाबदार पक्ष म्हणून आम्ही पुन्हा स्ट्रॉंगली परत येऊ हे पक्क. संजय ठाकूर जी ये तुमची भाजपची जी काही इम्पोर्ट पॉलिसी आहे, सगळ्यांना इम्पोर्ट करा, तुमचा पक्ष जिंकून आला असला तरी तो भाजप किती उरलाय? राष्ट्रवादीची बी टीम आहे. राष्ट्रवादीची बी टीम म्हणतायत ते. प्रसन्नाजी सकाळी पण सांगितलेलं, आता एखाद्या चॅनलवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते, म्हणत होते तिचे 4 प्रभागाचा 1 प्रभाग केला म्हणून असं झालं. जिथे हारतायत ते लोक तिथे असं झालं आणि जिथे चांगलं आहे तिथे तसं झालं. काँग्रेसची परिस्थिती काय माहिती आहे का तुम्हाला? प्रॉब्लेम काय आहे त्यांचा? उमेदवार दुनिया कायम आहे. हे बसून बघतायत की आमच्याकडनं चुका होणार आणि मग यांचा नंबर लागणार. तसा होता कामा नये, तसा होणारही नाही. तुम्हाला एक सांगतो, या रिझल्ट मधून स्पष्टपणे दिसून येते महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा नेतृत्व, त्यांचा व्यक्तित्व, त्यांचा साफसुथरा चेहरा, बेदाग छवी बघून महाराष्ट्राची जनतेने, मुंबईकरांनी भाजपला यंदा हे आम्ही याला एक चॅलेंज म्हणून घेतो. आम्ही यांच्यासारखं नाही आहे, बोलायचं वेगळं करायचं वेगळं. आता मुंबई 2 वर्षात सरकारमध्ये येऊन जेव्हा त्यांच्या लक्षात आला अभ्यास करून मुख्यमंत्र्याला हे समजले की पाण्याचा प्रॉब्लेम आहे मुंबईमध्ये, पिण्याच्या पाणीचा प्रॉब्लेम आहे. पिण्याच्या पाणीचा 25% पाण्याचा वापर गाडी धुण्याकरिता होतात, म्हणून त्यांनी सिवरेज वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा तो प्रोग्राम, ते 1-2 दिवसात ती होणारा प्रोग्राम नाही आहे. लोकल ट्रेनमध्ये लोकांना त्रास आहे. या लोकांना काय नाही कळलं? केंद्रात पण यांची सत्ता होती, इथे पण यांची सत्ता होती. ज्यांना कामं करायचं असतं त्यांचा ध्यान त्या कामावर. माझं याच्यावर एकच म्हणणं आहे की 2 जागेवर असलेला पक्ष हे जेव्हा 2 जागेवर होते आणि फार कमी होते, त्यावेळेस आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांचा सन्मान दोन्ही सभागृहांमध्ये, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ठेवला. अहंकार जो आणि अहंगंड जो आहे तो येतो. म्हणजे देशामध्ये 70 वर्षामध्ये ज्या देशात पिन बनत नव्हती त्या देशांनी आज जागतिक महासत्ता होण्याच्या गोष्टी कराव्या. ह्या काही 2.5 वर्षात घडलेल्या गोष्टी नाही. मला उपासाने बोलता येईल. अरे हे लोक पण दिल्लीला शून्य झाले तरी पण आम्ही विरोधकांचा मान ठेवतच होतो. ते जर उपासाने बोलत असतील तर मला असं म्हणता येईल की मंगळवारचं यान जे आहे ते 4च महिन्यात गेलं होतं. इस्रो वगैरे जे आहे ते 2.5 वर्षामध्ये झाले. एवढे सॅटेलाइट आपण सोडले 2.5 वर्षात झाले. मिसाईल्स आपण तसंच आहे ना, प्रोग्राम पेपरवर करून ठेवायचा आणि अशा पद्धतीनं जे बोलणं आहे सुद्धा लोकांना कळत आहे. कसं म्हणायचं? असं नाही. ठाकूर जरा कोणी बोलत असेल तर ऐकायची जरा तयारी ठेवा ना तुम्ही. मीच असं ऐकत दरवेळी होतो कसं मध्ये साहेब, मीच बोलता ऐकत होतो. तुम्ही? मी सकाळपासून बघतोय मीच अयोग्य ऐकत होतो. ठाकूरजी ऐकून घ्या. हा. आणि त्याच्यामुळं कसं आहे की सातत्यानं लोकांच्या ही जी 90ची जी पिढी आहे, 90च्या दशकातली, या पिढीच्या समोर हे ज्या पद्धतीचं चित्रण हे लोक करतात आहे ते चित्र खरं आहे का? Exactly. ते लोक पण विचार करतील ना. जेवढे तुम्ही आश्वासनं दिलेले आहे, आता फक्त चंद्रावरच वस्ती बसवून देतो हेच आश्वासन फक्त राहिलेलं आहे. आता आपण तुमचं तर बघितलं म्हणणं की चंद्रावरती यापूर्वीच नेलेलं आहे तसं. मी पुण्याला जातो, मी माझ्यासोबत सम्राट आहेत, सम्राट फडणवीस. मी त्यांच्याकडे जाऊ शकलो नव्हतो बऱ्याच वेळामध्ये. सम्राट, या सगळ्या निकालानंतर आपण जरा ग्रामीण महाराष्ट्राबद्दल बोलूयात. जिल्हा परिषद महापालिकांबद्दल तर आपण बोलतोच आहोत. ग्रामीण महाराष्ट्रात डिमॉनिटायझेशन, त्यानंतर घडलेल्या अन्य गोष्टी, मराठा मोर्चा हा विषय बहुधा या चर्चेत आलेलाच नाहीये. त्यानंतरही भाजपची चढती भाजणी कायम आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुका म्हणजे 2014 नंतरच्या झालेल्या पहिल्या ग्रामीण भागातल्या निवडणुका, ग्रामीण भारताची भागाची नस ओळखणाऱ्या निवडणुका, तिथे डिमॉनिटायझेशन आणि मराठा मोर्चाचा फायदा नाही तर झाला तर फायदाच झालेला आहे, तोटा नाही तर फायदाच झालेला आहे भाजपला. हे कसं शक्य झालं? नाही, यात आकडेवारी जर बघितली ना तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये असेल, कोल्हापुरात अजून पूर्ण निकाल व्हायचा आहे, पण कोल्हापूरसारख्या ठिकाणी, सांगली वगळता इतर कुठेही भाजप एकतर्फी सत्तेवर आलेलं नाही. सांगलीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते, नेते होते, कार्यकर्ते नाही नेते होते, त्यांनी गेल्या 2 महिन्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदललेला आहे. पुण्यासारख्या ठिकाणी पुणे शहर आणि ग्रामीण यांच्यातली हद्द जिथं नाही आहे, पुणे ग्रामीण आणि पुणे शहर यांच्यात फारशी हद्द नाही आहे, अशा ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी ग्रामीण भागात पूर्ण सत्तेवर आलेली आहे जिल्हा परिषदेमध्ये. कोल्हापूरसारख्या ठिकाणी आता सुरू आहे. सोलापुरात
खूप मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये जरी भाजप आलेला आहे तरी ग्रामीण भागात अजूनही राष्ट्रवादी आहे. मला असं वाटतं हा परिणाम झालेला आहे. शहरी मतदार ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने ग्रामीण मतदार विचार करत नाहीये. शहरी मतदाराचा प्रश्न एवढाच होता की माझा आज प्रश्न ज्यांच्यावर मी आतापर्यंत विश्वास ठेवत आलो तेच हा प्रश्न सोडवतील. बरं. आणि हा ग्रामीण भागातल्या मतदारांचा प्रश्न आहे. आणि शहरी मतदार असा विचार करतो आज यानं माझा प्रश्न सोडवला नाही, मी बदलून बघतो, मी दुसरा देतो. ज्या पद्धतीने आता पुण्यात बदल इतक्या फास्ट झाला त्या पद्धतीने ग्रामीण भागात बदल झालेला नाही. आणि मराठा क्रांती मोर्चा किंवा या डिमॉनिटायझेशनचा इम्पॅक्ट अजिबात नाही असं म्हणणं खूप धाडसाचं आहे. त्याचा काही प्रमाणात नक्की परिणाम झालेला आहे. हा परिणाम जसं जसं डीपमध्ये जाऊ अनालिसिस करू ज्या भागामध्ये घडलेला आहे, मोर्चे मोठ्या प्रमाणात निघालेले किंवा शेतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबित्व आहे, अशा ठिकाणचे तपशील जसे जसे हाती येतील तसं कळेल. पण याचा परिणाम नक्की झालेला आहे. भाजप ग्रामीण भागात पाय पसरायला लागलेला आहे पण सक्षमपणे जेवढा शहरात आज उभा राहिलेला आहे तेवढा ग्रामीण भागात नाही आहे तिथं. नाही, मी पुन्हा मराठा मोर्चाचा मुद्दा उपस्थित करेन सम्राट. कोल्हापूरमध्ये इकडे काय पुणे नाशिकमध्ये सुद्धा, पुण्यामध्ये तुम्ही घ्या, बाकी सोडा, पुण्यामध्ये तुम्ही घ्या, केवढा जवळपास 20-30 लाखाच्या तुलनेचा आकडा साधारण जात होता. 20-1 लाखांचा, 10-15 लाखात, किमान 10-15 लाख तर अगदी अधिकृत म्हणता येऊ शकतं, पण म्हणणारे आकडा अगदी 50 लाखाच्या पुढे नेत होते. त्या पुण्यामध्ये तरी सुद्धा, नाशिकमध्ये सुद्धा, पुण्यामध्ये सुद्धा भाजप एकट्याच्या बळावर सत्ता नेईल की काय अशी स्थिती आहे. मग नेमकं झालं काय? खरं त्याचा फटका बसला पाहिजे. अशा मोठ्या आंदोलनाचा सत्ताधाऱ्यांना बरं तर सुद्धा पुन्हा भाजपला फटका बसला पाहिजे. असं का नाही होऊ शकलं? याच्यात एक जाणवतं, शहरी मतदारांचा जर विचार केला तर पुण्यात हा ज्या नोकरदार वर्ग जो मोठ्या प्रमाणावर आहे, जो पुणे आपण जे मूळ पुणे म्हणतो ते पेठांमध्ये विभागलेलं पुणे आहे, जिथं भाजप आजही आणि आधीही स्ट्रॉंग होता, नाही असं अजिबात नाही. पण हा उपनगरांमधला जो मोठ्या प्रमाणावर गेल्या 15-20 वर्षात विकसित झालेला भाग आहे, हा मतदार, बहुतांश मतदार हा बाहेर गावातून येऊन स्थिरावलेला मतदार आहे या भागातला. तुम्ही जर 8 पुण्यातले विधानसभा मतदारसंघ निहाय बघितलेले, जर मतदानाची आकडेवारी आणि आज आलेलं चित्र बघितलं तर 100% आहे, यात कुठेही अमान्य करायची गरज नाही की भाजपचं मोठ्या प्रमाणावर यात वर्चस्व दिसतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झालेली आहे. पण यात जे उमेदवार आहेत यांची पार्श्वभूमी जर तपासली तर पुन्हा हे उमेदवार भाजपचे मूळ उमेदवार आहेत का हा प्रश्न आहे. भाजपचे मूळ कार्यकर्ते आहेत का हा प्रश्न आहे. पुण्यातले 1 खासदार राज्यसभेचे भाजपचे मूळ खासदार आहेत का हा प्रश्न आहे. त्यामुळे जो एक बेस गेल्या कित्येक वर्षात काँग्रेसनं आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं जो जोपासलेला आहे, तो बेस मोठ्या प्रमाणावर सत्ता आल्यानंतर जो भाजपकडे वळला, त्या बेसचा पुण्यात फायदा झालेला आहे. आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी सुद्धा सातत्याने होत होतं की याचा राजकीय संदर्भ लावू नये. हा खूप चांगला संदेश जातोय की तुम्ही अराजकीय कारणांसाठी एकत्र आलेला होतात, राजकीय कारणांसाठी तुम्ही दुसऱ्या पद्धतीने मतदान करून आपला मार्ग निवडलेला आहे. बरोबर. त्यामुळे हे 2 विषय वेगवेगळे केले तर त्याचा अर्थ लागू शकतो. पण डिमॉनिटायझेशनचा तसं नाही. तो ग्रामीण भागात परिणाम झालाय तर तिथं त्याचा फटका भाजपला निश्चित बसला. बरं, हा एक सम्राट फडणवीस यांनी याच्यावरती कमेंट केलेली आहे. असं वाटत नव्हतं, भाजपचं असं म्हणणं होतं की असा सगळा चांगला निकाल म्हणजे डिमॉनिटायझेशनला असणारं समर्थन, असा सगळा निकाल म्हणजे मराठा समाज आमच्या विरोधात नाहीये. पण त्याचे वेगवेगळे इन्फरन्सेस, वेगवेगळे अर्थ काढावे लागतील असं सम्राट यांचं म्हणणं आहे. दरम्यान आपल्याकडे एक नवीन ब्रेकिंग बातमी येते. काय बातमी आहे जाणून घेऊयात सहकारी माझा अनिकेत कडून. अनिकेत. सर, एक ब्रेकिंग बातमी येते. शेवटचा निकाल जो हाती येणार होता त्या जागेचा निकाल लागलेला आहे. पाहूयात आपण काय ब्रेकिंग येते. ब्रेकिंग बातमी आलेली आहे की विक्रोळी पार्क साईट अखेर निकाल जाहीर झालेला आहे. ज्या एका जागेचा निकाल राहिलेला होता, 226 जागांचे निकाल जाहीर झालेले होते. वॉर्ड क्रमांक 220 मध्ये भाजपचे अतुल शहा हे विजयी झालेले आहेत. 2दा मतमोजणी झाली. त्याच्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये अत्यंत चुरस होती, कारण दोघाही उमेदवारांचं जे मताधिक्य होतं ते समसमान होतं. अखेर ईश्वर चिठ्ठीनं हा न्याय झालेला आहे आणि अखेरीस भाजपच्या खात्यात आणखी एक जागा झालेली आहे. त्यामुळे आता ते 81 नाही आहेत, भाजपच्या 82 जागा झालेल्या आहेत आणि अखेर भाजपच्या खात्यात आणखी एक जागा पडलेली आहे. प्रसन्न सर दिलेला आहे. त्याच्यामुळे इथे आता तू हे बातमी सांगत असताना इकडे अनिकेत, इकडे आपल्या अतुल लोंढे होते काँग्रेसचे, ते मला आता ईश्वरच जर का बाजूने असेल तर काँग्रेस तरी काय करणार. आणि स्वाभाविक एक अख्खी फेज असते आणि ती फेज असल्यानंतर तुम्ही त्या मोसम ज्याला पकडणं म्हणतात त्या मोसमात तुम्ही पुढे जात असता. त्याला काही फार लॉजिक असतंच असं नाही. मी पुन्हा देशमुखांकडे जाईन. आपल्यासोबत विनोद देशमुख आहेत. विनोद देशमुखजी, जो अतुल लोंढेंकडे मुद्दा तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, मुंबईतल्या एका 2दा टाय झालेल्या ठिकाणी शिवसेनेच्या ऐवजी भाजपचे शहा निवडून आलेले आणि त्याच्यासाठी त्यांना मत नव्हे तर ईश्वर चिठ्ठीने शेवटी ते टाय असल्यामुळे शेवटी तो निकाल काढावा लागला. माझा तुम्हाला प्रश्न आहे की खरंच एका पातळीनंतर, निवडणुकीच्या सगळ्या सेफोलॉजीच्या शास्त्रानंतर
काहीतरी ईश्वरी म्हणा किंवा ज्याला एक लोकांमध्ये असणारी लाट म्हणा त्याचा तुम्हाला फायदा होतो आणि त्याच्यासमोर सगळी लॉजिक्स फसतात. तुम्हालाही मान्य आहे? या निवडणुकीच्या राजकारणामध्ये ईश्वरी वगैरे काही नसतं. पक्षाला काम करावं लागतं, पक्षाला आपली प्रतिमा निर्माण करावी लागते, जनतेसमोर जावं लागतं. आम्ही गेले 20 वर्ष 25 वर्ष इथं विदर्भात पाहत आहोत. नगरसेवक पदावर असलेला नागपूरचा मुलगा आज मुख्यमंत्री पदावर गेलेला अख्ख्या नागपूर शहरानं पाहिलेला आहे. हो. गडकरी साहेब तर जे दिल्लीमध्ये जाऊन बसले आहेत आणि एक वजनदार मंत्री आहेत आत्ता या क्षणी, ते तर नगरसेवक सुद्धा नव्हते. हो. याच्यावरून हे लक्षात येते की नेत्यांना जनसंपर्क दांडगा ठेवावा लागतो, जनतेची कामं करावी नाही लागतात. देशमुखजी, पण याच्यामध्ये आपण कृपा करून- या सगळ्या यशामध्ये तुमच्या म्हणजे भाजपच्या स्थानीय नेत्यांचा वाटा किती? का केवळ एक लाट आहे, एक फेज आहे? प्रत्येक पक्षाच्या आयुष्यात एक फेज येते. ज्यावेळी 2009 साली मनसे उभी राहिली होती त्यावेळी मनसेने लिटरली दादरमधून दगड उभा केला असता तरी निवडून आला असता. तशी ही एक फेज आहे का ज्याच्यामध्ये तुमच्या नेत्यांचं कर्तृत्व किती, भाजपच्या नेत्यांचं कर्तृत्व किती आणि लाटेचा फायदा किती, याचं विश्लेषण कसं कराल? मी नागपूर शहरात राहतो. हे मी दाव्यानं सांगू शकतो की जरी मोदींची लाट आली असली तरी त्यावेळेला लोकसभेच्या वेळेला सुद्धा नितीन गडकरींचं स्वतःच्या पर्सनॅलिटीचं यश 50% जास्त होतं. आणि नंतरच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आणि यावेळेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये गडकरी फडणवीस या जोडीच्या पर्सनॅलिटीचं या यशामध्ये फार मोठं प्रमाण आहे. फक्त लाटेवर आरूढ होऊन भाजप विदर्भामध्ये सत्तेवर आलेला नाही आहे. विदर्भ हा हळूहळू का होईना भाजपाचा गड बनलेला आहे. आता काँग्रेस प्रवक्त्याच्या तोंडामध्ये मी आश्वासन हा शब्द पाहिला आणि माझं फार मनोरंजन झालं. 12-13 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आम्ही मुंबईला शांघाय करू असं म्हटलं होतं. मग त्यांच्या आश्वासनावर मुंबईकरांनी का विश्वास नाही ठेवला? 15 वर्ष झाले. बरं. म्हणजे जनता फक्त आश्वासनावर विश्वास ठेवत नाही, जनता काम बघते. आपण नागपूर शहरात येऊन बघा, इथल्या प्रत्येक रस्त्यावर आत्ता काम सुरू आहे. विकासाचं काम ज्या गतीनं या शहरामध्ये सुरू आहे ते सर्वसामान्य माणूस बघतो आहे. त्यांना एक विश्वास वाटतो आहे की हे नेते कमीत कमी बोलतात त्याप्रमाणे 20% 30% का होईना पण काहीतरी करून दाखवतील. जे काँग्रेसच्या नेत्यांबद्दलचा हा विश्वास जनमानसात कधीही नव्हता आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर आज ही परिस्थिती आलेली आहे. नुसतं ईश्वरी भरोशावर ईश्वर चिठ्ठीनं निवडणुका जिंकता येत नाहीत साहेब. बरं, देशमुखांचं मत बहुधा काँग्रेसचे प्रवक्ते आणि तुमचे मित्र देशमुखजी, तुमचे मित्र अतुल लोंढेंना पटलेलं नाहीये. बोला अतुलजी. आत्ता लोकसत्ता नावाचं दैनिक आहे, जनरली असं वापरू नये म्हणतात सरळ नाव, पण मी सांगतो लोकसत्ता नावाच्या दैनिकाने 2 दिवसापूर्वी एक बातमी छापलेली आहे की जी आश्वासनं 2012 साली नागपूरमध्ये भाजपाने दिली होती त्यातली 25% सुद्धा पूर्ण केलेली नाही. देशमुखांना कदाचित विसर पडला असेल की स्वर्गवासी विलासराव देशमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना नागपूरमध्ये मिहानची फार मोठी मुवमेंट झाली होती. त्यात विलास मुत्तेमवार साहेबांचा पण फार मोठा रोल होता. त्यांनी मिहान नागपूरमध्ये आणलं होतं आणि नागपूरचे रोड सर्वात सुंदर केले होते. नागपूर 3 नंबरचं ग्रीन सिटी होतं. मग असं काय झालं की या 10 वर्षामध्ये नागपूरमध्ये सगळे रस्ते खराब होऊन गेलीत आणि मग रस्ते उखडून पुन्हा तुम्ही सिमेंटचे रोड करताय, चांगली गोष्ट आहे. सिमेंटचे रोड करतात तुम्ही, ती मेट्रो सुद्धा काँग्रेसनी आणलेली आहे. यांना फक्त उद्घाटन करायला मिळालेलं आहे. आता प्रत्येक गोष्ट तुम्ही हारले म्हणून ही तुमची खोटी आहे असं जर म्हणणं असेल तर ते योग्य होईल का? मला देशमुखांना विचारायचं आहे. कल्याण डोंबिवलीला 6,000 कोटीचं 6,500 कोटीचं आश्वासन 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यातला एक छदाम जरी पोहोचला असेल तर देशमुखांनी ती माहिती महाराष्ट्र जनतेसमोर ठेवावी. आज 1.25 लाख कोटीचं मोदींनी बिहारमध्ये आश्वासन दिलेलं होतं, त्यालाही वर्ष होत आलेलं आहे. एक छदाम तिथे पोहोचला नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट बजेटमधल्या प्रोव्हिजन सुद्धा पोहोचत नाही. आता मी त्याचा अभ्यास आहे काय बजेटचा, 80 लाख रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला मागच्या वर्षी देणार असं बजेटमध्ये जाहीर केलं होतं. आता बजेट हे लीगल डॉक्युमेंट आहे जे आपण पार्लमेंटमध्ये पास करत असतो. माझ्या बाजूला अभ्यासक बसलेले आहे, यांचाही अभ्यास आहे. किती पैसे ग्रामपंचायतींना 80 लाखातले पोहोचले हे त्यांनी सांगावं. मागच्या बजेटमध्ये कृषी संजीवनी वर्ष केलं होतं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये 25 योजना दिल्या होत्या. त्याचा पायलट योजनांचा सुद्धा अजूनपर्यंत यांनी हे दिलेलं नाही आहे. त्यामुळं असं बोलू नका
जे बोलले होते शांघाय करणार, तर मग MMRDA निर्माण करावं लागलं, कारण की यांची सत्ता मुंबईमध्ये होते आणि त्याच्यामधनं ईस्टर्न एक्सप्रेस वे, वेस्टर्न एक्सप्रेस वे, लिंक रोड आणि मेट्रो, मोनो या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या काँग्रेसच्या काळातच आलेल्या आहे आणि जो आपला सी लिंक आहे तो सी लिंक सुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये आलेला आहे. अर्थात त्यामुळं कामं होत असं असतात. काही बोलणं योग्य होणार नाही. एका जिंकलो म्हणून- पक्षावरती कोणी आरोप पूर्णतः करत नाहीत, पण तरी सुद्धा देशमुखांची काही मतं होती ज्याला त्यांनी उत्तर दिलं. मैं ठाकुर जी आता हूं आपके पास, मुझे उसके पहले एक छोटा सा ब्रेक लेना पड़ेगा. ब्रेकच्या नंतर आपण भाजपचे प्रवक्ते ठाकूर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे पण जाणार आहोत. इकडे माझ्यासोबत आता विद्याताई सुद्धा आलेल्या आहेत, विद्यार्थ्यांकडे सुद्धा जायचे राष्ट्रवादीची भूमिका जाणून घेण्यासाठी. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा जय महाराष्ट्र.